तथागत भगवान गौतम बुद्ध, हॅलो क्लिप द्या ना याची क्लिप. स्त्रियांचे मुक्तिदाता महात्मा ज्योतिबा फुले, हॅलो हिंदवी स्वराज्याचे पताका फडकणारे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, हॅलो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्वच गायकाच्या गळ्यातील कंठमणी वामनदादा कर्डक, विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता जिजाऊ, माता महामाया, माता अहिल्याबाई होळकर, ह्या सर्वांच्या विचाराला विनम्र अभिवादन करून लागलीच मी माझ्या छोट्याशा वंदन गीताला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी माणूस हा चुकीचा पुतळा आहे. मी एक माणूस आहे. माझ्या शब्दातून, माझ्या वर्तनातून, माझ्या बोलण्यातून आपणास जर चूक आढळ्यास आल्यास त्यानंतर मला क्षमा करसाल एवढीच आशा बाळगितो व सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम. लागलीच माझ्या वंदन गीताला मी सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी पंच कमिटीचं असं मत आहे की आमचे दाजी गौतमदाजी दिपके यांच्या हस्ते गणेश दादा जोगदण यांचं स्वागत व्हावं अशी त्यांची विनंती आहे. दाजींना विनंती आहे की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. हॅलो हॅलो. काजल सातोरे आपणास विनंती करण्यात येते की आपण लवकरात लवकर कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याची कृपा करावी. काजल सातोरे. शांतीने नांदणारा हा बुद्धाचा धम्म आहे. मग या विश्वाला तारणारा हा बुद्धाचा धम्म आहे. हॅलो. माझे मित्र अंगुलीमाला सरपाते चुडावून ह्या ठिकाणी माझ्या प्रेमाखातीर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आभारी करतो, व्यक्त करतो. लागलीच मी माझ्या गायन रूपी सेवेला सुरुवात करत होतो.
की पुष्प होऊन काया माझी बुद्धापदी पडावी, की पुष्प होऊन काया माझी बुद्धापदी पडावी, मी त्या बुद्धाला शरण जातो, की धम्मास माझी प्रीत जडावी, मी त्या धम्माला शरण जातो, की संघाच्या संघाच्या संगतीत माझी संगत वाढावी, मी त्या संघाला शरण जातो, आणि बाभीमाच्या कृपेने मला तुमची सेवा घडावी, मी त्या बाभीमाला शरण मी जातो. संघाच्या संगतीत सेवा तुमची घडावी, मी त्या बाभीमा शरण जातो. का शरण जायचं, कशासाठी शरण जायचं आहे, की माय पित्याहून थोर भीमा जगती तुझी माया मिळाली, माय पित्याहून थोर भीमा जगती तुझी माया मिळाली, अरे तडपत होतो उन्हात की बोधी वृक्षाची छाया मिळाली, अरे मळ्यामधली बाग माझ्याच भीमरायाची, मळ्यामधली बाग माझ्याच भीमरायाची, अरे अमृताहुनी गोड फळे आज ताजी खाया मिळाली, बसलो ठासून या मंचकावरती गणेशा, भाग्यशाली ठरलो, कारण तुझ्याच कृपेने बाभीमा तुझी गीते गाया मिळाली, तुझ्याच कृपेने भीमा तुझी गीते गाया मिळाली. की जहर चाहत का तू खुलेआम कर, बाबासाहेबांना भगवान बुद्धांना वंदन का करायचं आहे, की जहर चाहत का तू खुलेआम कर, अरे जिंदगी में ऐसा तूने काम कर, अरे निवाला उठाने से पहले मनोज राजा निवाला देने वाले उस बाबा साहब को तू प्रणाम कर, वो निवाला देने वाले वो भीम को प्रणाम कर. का करायचं आहे, की बुद्ध फुले भीमाचे विचार सोने आहे, बुद्ध फुले भीमाचे विचार सोने आहे, अरे त्याच मार्गाने आज आम्हा जाणे आहे, जर का नाकारिले या तत्वास मनोज राजा येणाऱ्या हजारो पिढ्या इथे बर्बाद होणे आहे, येणाऱ्या हजारो पिढ्या बर्बाद होणे आहे. आज माझ्या जोडीला ज्या गायिका आहेत काजल सातोरे, त्यांना विनंती आहे, कारण दोघाचा कार्यक्रम आहे, दोघाचा कार्यक्रम असताना दोघांनीही स्टेजवर असावं, कमीत कमी 20 ते 25 मिनिटं झाले मी स्टेजवर आहे, अजून काय पत्ता नाही, कारण कार्यक्रमाची जर शोभा वाढवायची असेल तर कार्यक्रमाचा जोडीदार सोबतच पाहिजे. त्यांना पुन्हा विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. सुंदर असा विषय या ठिकाणी आपल्या समोर मांडणार आहे, लक्ष असावं. पहा, मामाचं सुद्धा म्हणणं आहे की अगोदर बाई आल्याशिवाय गीत सुरू करू नका. की भीमाच्या विचारापरी या हृदयाचे स्पंदन आहे, अरे दुसऱ्यास गंध देतो ते चंदन आहे, आणि भीमाच्या विचाराने या जनतेला जागविणे अर्थातच भीमाला तीर्थरूपी वंदन आहे. भीमाच्या विचाराने जनतेला जागविणे तीर्थरूप भीमाला हेच वंदन आहे. अरे बुद्ध कबीर ज्योतिबाला छानिले भीमाने,
बाबासाहेबांना 1956 ला नागपूर या ठिकाणी बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलेला आहे आणि आपल्याला पांढर शुभ्र बनवलेला आहे. म्हणून ऐकत आहे, अरे बुद्ध कबीर ज्योतिबा लच्छानीले भिमाने, 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 छानीले भिमाने, छानीले भिमाने. बुद्ध कबीर ज्योतिबाला छानीले भिमाने. कसं छानलेलं आहे ऐकत आहे, अरे बुद्ध कबीर ज्योतिबा छानीले भिमाने, बुद्ध कबीर ज्योतिबा छानीले भिमाने, बुद्ध कबीर ज्योतिबा छानीले भिमाने, अरे बुद्ध कबीर ज्योतिबा छानीले भिमाने, छानीले भिमाने, छानीले भिमाने. बाबा अरे तुला मला तुला मला हे तुला मला मानता आणले भिमाने, 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 तुला मला मानता आणले भिमाने. आपण माणूस होतो का नाही, जनावराच्याही पलीकडे आपलं जीवन होतं. म्हणून अरे गळ्यात होत मडक तुझ्या कमरेला झाड, गळ्यात होत मडक तुझ्या कमरेला झाड, गळ्यात होत मडक तुझ्या कमरेला झाड, गळ्यात होत मडक तुझ्या कमरेला झाड. अरे मेला असता मेलेले ढोर ओढू ओढू, मेला असता मेलेले ढोर ओढू ओढू, मेला असता मेलेले ढोर ओढू ओढू. गळ्यात होतात मडकं तुझ्या कमरेला झाडू. परसराम याचा आवाज फाटायलाय. गळ्यात होतं मडकं तुझ्या कमरेला झाडू, अरे मेला असता मेलेले ढोर ओढू ओढू. एवढं जीवन आपलं हीन होतं. आपण आज सुंदर असा पवित्र असा ग्रंथ वाचलेला आहे, बाबासाहेबांना दिलेला आहे. म्हणून गुलामीचा सुरंग फुटला नसता कधी, अरे समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी. मनोज राजा भीम जर सुखाने झोपला असता, तुमच्या आणि माझ्या गळ्याचा आणि कमरेचा झाडू सुटला नसता कधी. मेलेले ढोर ओढू, मेला असता मेलेले ढोर ओढू ओढू, मेला असता मेलेले ढोर ओढू ओढू. अरे जातीवादी ग्रंथाला जाळीले भिमाने, जातीवादी ग्रंथाला जाळीले भिमाने. काजल तुला मला याला मला, अग तुला मला मानसात आणले भिमाने, 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 तुला मला मानसात आणले भिमाने. तुला मला माणसात आणले भिमाने. आपण माणूस झालो म्हणून अरे नव्हता अभिमान तुला नव्हता स्वाभिमान, नव्हता
अरे दावणीला मनुजा तू होता रे गहाण दावणीला मनुजा तू होता रे गहाण दावणीला मनुजा तू होता रे गहाण अरे नव्हता अभिमान न तुला नव्हता स्वाभिमान बोलायची बंदी होती चालायची बंदी होती जर चुकून कोण्या देवळाची पायरी चढली तर बैलासारखा हालहाल करत होते म्हणून परशाने युगंधराच्या माती ही कणक झाली परशाने युगंधराच्या माती ही कणक झाली फाटलेल्या शब्दांना आज मोत्याची धमक आली अरे भीम जन्माने पांगत आमचा फिटला मनोज राजा जव्हार करणाऱ्या माणसामध्ये आज वाघाची धमक आली ऐकवत आहे अरे नव्हता अभिमान तुला नव्हता स्वाभिमान नव्हता अभिमान तुला नव्हता स्वाभिमान नव्हता अभिमान तुला नव्हता स्वाभिमान अरे नव्हता अभिमान तुला नव्हता स्वाभिमान अरे दावणीला मनुजा तू होता रे गहाण दावणीला मनुजा तू होता रे गहाण दावणीला मनुजा तू होता रे गहाण अरे गुलामीच्या चिखलातून काढिले भीमान गुलामीच्या चिखलातून काढले गुलामी गुलामीला चिखलातून काढले विमान अरे गुलामीच्या चिखलातून काढिले भीमान अरे तुला मला अरे मला तुला अरे तुला मला मानतात आणले भीमान तुला मला मानतात आणले विमान तुला मला मानतात आणले विमान तुला मला मानतात आणले विमान अरे गुलामीच्या चिखलातून बाबासाहेबांना आपल्याला वर काढलेला आहे अरे पाजलया भारताला बुद्धाचं ज्ञान पाजलया भारताला बुद्धाचं ज्ञान पाजलया भारताला बुद्धाचं ज्ञान अरे पाजलया भारताला बुद्धाचं ज्ञान तो रामजीचा लाल बघा झाला रे महान रामजीचा लाल बघा झाला रे महान रामजीचा लाल बघा झाला रे महान 1956 ला बाबासाहेबांना आपल्याला बुद्धाच्या ओटीत मध्ये टाकलेलं आहे आपल्याला बुद्धाचं ज्ञान पाजलेलं आहे एका डोळ्यात आपल्या शांती आहे तर दुसऱ्या डोळ्यात क्रांती आहे बाबासाहेबांना आपल्याला गुलामीच्या चिखलातून वर काढलेला आहे म्हणून म्हणावं असं वाटतंय अरे पाण्याहून निर्मळ माझा भीम होता पाण्याहून निर्मळ माझा भीम होता अरे चिखलात उमगणारा कमळ माझा भीम होता अरे त्या 33 कोटी देवांनाही लाज वाटावी असा प्रेमळ माझा भीम होता अरे पाजलया भारताला बुद्धाचं ज्ञान पाजलया भारताला बुद्धाचं ज्ञान पाजलया भारताला बुद्धाचं ज्ञान पाजलया भारताला बुद्धाचं ज्ञान तो रामजीचा लाल बघा झाला रे महान रामजीचा लाल बघा झाला रे महान रामजीचा लाल बघा झाला रे महान माझ्या सवे सारंगला तारिले भिमान माझ्या सवे सारंगला तारिले भिमान अरे तुला मला अरे मला तुला अरे तुला मला मानतात आणलं भिमान हे तुला मला मानतात आणले विमान तुला मला मानतात आणले विमान अरे बुद्ध कबीर ज्योतिबाला छानिले भिमान बुद्ध कबीर
तुला मला मानसात आणि मान तुला मला